नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता स्वानंदी ही आता रडतच ॲटो रिक्षातून घरी येत असते आणि सगळ्यात मोठा धमाका होणार होता तो आपल्या हातून असा विचार करून पटकन स्वानंदी तिच्या बाबांना फोन लावते. तर आता स्वानंदी रडू लागते. तेव्हा स्वानंदीचे बाबा म्हणतात की अगं नंदू, काय झालं, रडतेस का तू? अशी फोटो सेशन तिथे व्यवस्थित झालं नाही का, मला सांग बरं. तेव्हा स्वानंदी म्हणते की त्याचं काही नाही आहे बाबा, पण आज माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आणि त्यामुळे सगळ्यांचाच जीव गेला असता आणि माझ्या हातून एवढी मोठी चूक कशी झाली तेच काही कळत नाही. तेव्हा स्वानंदीचे बाबा म्हणतात काय झालं ग नंदू? तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे बघा बाबा, अहो मी गॅस ऑन केला पण तो बंद करायचा माझ्या लक्षातच नाही राहिला. असं माझ्याकडून काय होतं काय माहिती. समर सर होते म्हणून आम्ही सगळे वाचलो, नाही तर आज काय झालं असतं, असे आता स्वानंदी तिच्या बाबांना बोलते. स्वानंदीचे बाबा म्हणतात की अगं काही झालं नाही ना, मग दे सोडून. स्वानंदीचे बाबा म्हणतात की मला माहिती आहे स्वानंदू, तू तशी अजिबात नाही आहेस. बाबा म्हणतात की हे बघ नंदू, तुझं लग्न ठरलंय आणि आपण आतून असं मनात नसताना सुद्धा अशा गोष्टी घडतात, तेव्हा एवढं मनाला वाटून घेऊ नकोस. स्वानंदी म्हणते की बाबा ते माझ्यावर खूप चिडले होते आणि ते माझ्यावर चिडावे अशी चिडचिड करण्याची माझी सवय नाही आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा म्हणतात की बरोबर आहे नंदू, आपल्या हातून ही मोठी चूक घडली आणि गोष्ट घडली ना, तेव्हा त्याचा आपण काहीच पस्तावा करायचा नाही. आपल्याकडून चूक झाली तर आपण माफी मागायची असे आता स्वानंदीचे बाबा नंदूला सांगतात. तेव्हा आता स्वानंदीचे बाबा इकडे आदिरा सुद्धा पडल्याचे स्वानंदीला सांगतात. तर स्वानंदी म्हणते बाबा अहो फार काही लागलं नाही ना तिला. स्वानंदीचे बाबा म्हणतात नाही ग, फार काही लागलं नाही, थोडक्यात बचावली ती. तिला हे आपलं घर तसं नवीनच आहे ना ग. स्वानंदीचे बाबा म्हणतात चल तू घरी आली ना मग आपण बोलूयात. आणि इकडे आता लगेच स्वानंदीचे बाबा फोन ठेवतात. तर अंशुमन हा आदिराला घेऊन आता कारमधून घरी जात असतो. जाताना अंशुमन म्हणतो की आदिरा अगं तुझा पाय बरा आहे ना आता? तेव्हा आदिरा म्हणते हो थँक्स गॉड, रोहनना ते ऑइल लावून दिलं म्हणून माझा पाय आता बरा झाला आहे. आदिरा म्हणते की ते तेल ना खूप इफेक्टिव्ह होतं बरं का अंशुमन. अंशुमन म्हणतो की अगं आदिरा अशा घरात तुला जायचं आहे का, बघितलं ना तिथं काय घडलं ते. तर तेव्हा आदिरा म्हणते झालं का अंशू, तुझं सुरू झालं का रे ते? आदिरा म्हणते हे बघ, जिथे ऑप्शन नाही तिथे मी ॲडजस्ट करेल आणि बाकीचं सुद्धा ऑप्शन आहे, कळलं का तुला? आता आदिराला हाताला धरून सांभाळत अंशुमन आता घरात घेऊन येतो. आदिरा म्हणते अंशुमन काही झालेलं नाही आहे मला. आणि तेवढ्यात आता मलिका तिथे येते आणि आदिराकडे बघत म्हणते आदिरा अगं काय झालं? आदिरा म्हणते मॉम रिलॅक्स, अगं मी फक्त नॉर्मल घसरली. आता मोठा आव आणत मलिका म्हणते अंशुमन माझी आदिरा अशी कशी घसरली रे? अंशुमन म्हणतो रोहनच्या घरी ती फरशीवरून पडली. मलिका म्हणते काय, माझी आदिरा त्या घरी फरशीवरून पडली? तेव्हा मलिका म्हणते अशी कशी पडली रे अंशुमन? अंशुमन म्हणतो की अगं मॉम त्यांच्या घरी साधं कार्पेट आहे. तेव्हा आदिरा आता अंशुमनकडे बघते. मलिका म्हणते की म्हणजे त्यांच्या घरी फरशी स्वच्छ नाही आहे का, आणि एक दिवस फोटोशूट करायचं होतं तर त्यांनी फरशी साफ करून घ्यायची ना. आणि अंशुमन म्हणतो की पाऊस सुरू होता तर भिंतीवरचा तो पोपडासुद्धा पडला. तर मलिका म्हणते की ओ माय गॉड आदिरा हे सगळं तुला आवडतं का? तेव्हा आता आदिरा म्हणते मॉम आय विल एन्जॉय इट, आणि हे असं बघायला मला खरंच खूप मजा येते अशी आदिरा मलिकाला सांगते. आता आदिरा म्हणते तुम्ही मला किती जरी अडवण्याचा प्रयत्न केला तरी इव्हेंच्युअली मी रोहनशीच लग्न करणार आहे, कळलं का तुम्हा दोघांना? आणि आदिरा म्हणते हेच फायनल आहे, सो प्लीज गेट दॅट. तर आदिरा अंशुमन आदिराकडे बघतात आणि इकडे आता मंदाकिनी आदिराची सगळी हकीकत स्वानंदीला सांगत असते. मंदाकिनी म्हणते बापरे बाप, काय तो श्रीमंतीचा थाट आणि काय ती तऱ्हा आणि काय तो फॅन समोर धरून तिला हवा घालत होता तो अंशुमन. स्वानंदी आता मंदाकिनीकडे बघू लागते. मंदाकिनी म्हणते की मला तर हे बघवतच नव्हतं. तेव्हा आता इकडे स्वानंदीचे बाबा म्हणतात नवऱ्याकडून तर तू तेल लावून पाय चेपून घेतीस ना. स्वानंदीचे बाबा म्हणतात मग रोहननी जे काही केलं ते तसंच केलं. स्वानंदी समजावत म्हणते की आई अगं आदिरा लहान आहे, लग्नानंतर ना ती सगळं शिकेन. तर रोहनही आता मंदाकिनीला समजावतो. रोहन म्हणतो मुळात आदिराला कल्पना आहे लग्नानंतर तिला ह्याच परिस्थितीशी ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे. स्वानंदीचे बाबा म्हणतात की अगं श्रीमंत व्याही म्हणून तू नाचवत होती, तुला श्रीमंत व्याही नकोय का मग? तर मंदाकिनी स्वानंदीच्या बाबाकडे बघते. मंदाकिनी म्हणते मी असं तुम्हाला म्हणाले का? रोहन मंदाकिनीला शांत करत म्हणतो हे बघ आई, जे होईल ते आपण बघून घेऊ, तू काही काळजी करू नकोस. इकडे मलिका बेडरूममध्ये येते. अंशुमनला म्हणते हे बघ
लग्न मोडण्या इतपत काही झालं नाही, पण ठीक आहे, काही हरकत नाही. आता त्या दोघांना कळेल परिस्थितीशी कसं जुळून घ्यायला अवघड असतं ते. आदिराला तर कळलंच असेल, आपण जर लग्न केलं तर आपण सुखात राहू शकत नाही. मल्लिका म्हणते की मोठा वृक्ष जर तोडायचा असतो तर त्याला एक घाव घालून चालत नाही, अनेक छोटे छोटे घाव घालावे लागतात. आणि इकडे आता स्वानंदी ही घरामध्ये येताच आता येरझाऱ्या मारू लागते. आणि गॅस कसा चालू राहिला आणि आपण गॅस पेटवत असताना समरने आपल्याला कसं थांबवलं, हे सगळं आता स्वानंदीच्या डोळ्यासमोर येते. आणि समरने सांगितलेलं असतं की तुझ्या या बेजबाबदार वागण्याने फक्त माझा नाही, या घरातल्या सगळ्यांचा जीव तू धोक्यात आणला होतास. यामुळे ते आठवून आता स्वानंदीला खूप वाईट वाटत असतं. आणि तेवढ्यात आता मंदाकिनी स्वानंदी विचार करत असताना तिथे येते आणि तिच्याकडे बघत म्हणते, काय गं नंदू, कसला विचार करतेस? तेव्हा स्वानंदी म्हणते, त्या समर राजवाड्यांचा स्वभाव खूप चिडचिडा आहे आणि एकदा का जर ते चिडले की मग अस्वलासारखे वागतात, मग त्यांच्याबरोबर बोलायची कुणाची सोयच नाही आणि मग ते कुणालाच समजून घेत नाही असे स्वानंदी बोलते. स्वानंदी म्हणते, लग्नानंतर नवरा बायकोमध्ये छोटी मोठी भांडणं होतात, हे ऐकलंय ना आई तू, आणि हे मीही समजू शकते. स्वानंदी म्हणते की जर हे असं छोटे मोठे भांडण होत राहिले तर ते खूप चिडतील आणि नंतर काय होईल? मंदाकिनी म्हणते, हो दे नंदू, तू शांत राहा. हसतच मंदाकिनी म्हणते की अगं भांडणातूनच प्रेम वाढतं. स्वानंदी म्हणते की आता या सगळ्यांची मला भीती वाटायला लागली आई. स्वानंदी म्हणते की हे लग्न नाही झालं तर बरं होईल. मंदाकिनी म्हणते, असं बोलू नको ग. मंदाकिनी म्हणते, हे बघ, उद्या जर हे असं झालं आणि तुझ्या बाबाचं काही वाईट साईट झालं तर तेव्हा तू फक्त तुझ्या लग्नावरती फोकस कर नंदू. आणि इकडे आता अंशुमन हा बाहेर आलेला असताना आता काही गुंड आता अंशुमन शेजारी येतात आणि त्याला म्हणतात, ओळखलं का? अंशुमन त्यांच्याकडे बघतो तर आता त्या वृद्धाश्रमात हल्ला करण्यासाठी जे गुंड आपण पाठवली होती तेच गुंड ते असल्याचे आता अंशुमनच्या डोळ्यासमोर येते. आणि दुसरा गुंड म्हणतो, तुम्ही मोठे लोक, पण ते पैसे कधी देणार आहात? ते गुंड म्हणतात, ही तर भाऊ आपल्यापेक्षा गरीब दिसतात, काम झालं तर विसरलं का आम्हाला? आता ते गुंड अंशुमनला मारू लागतात. तर अंशुमन म्हणतो, माझ्या अंगाला हात लावायचा नाही. तर तेवढ्यात मल्लिका तिथे येते आणि त्या गुंडांना बघते. तेव्हा ते गुंड म्हणतात, आमचे पैसे देऊन टाक. अंशुमन म्हणतो, कसले पैसे? तुमच्याच्याने काम पूर्ण झालं नाही आणि पैसे मागता काय? ते गुंड म्हणतात, हिरो, आज जर तू आम्हाला 5 लाख रुपये दिले नाही तर तुला आम्ही हॉस्पिटलमध्ये पाठवू. तेवढ्यात मल्लिका धावत पळत तिथे येते. मल्लिका आता अंशुमनला आडवी होत त्या गुंडांना म्हणते की माझ्या मुलाला हात लावायचा नाही, आम्ही कोण आहोत तुम्हाला माहिती आहे का? आता अंशुमन मल्लिकाला समजावतो तर ते गुंड म्हणतात, मारा रे याला. मल्लिका म्हणते, थांबा, आम्हाला ना 2 दिवस द्या. तर तो गुंड म्हणतो की रुमाल झटकला तर पैसे पडतील आणि 2 दिवसाची मुदत मागता. तो दुसरा गुंड म्हणतो, ठीक आहे, 2 दिवसात जर आम्हाला पैसे आले नाही तर तुमचा मुलगा आम्ही मेला म्हणून समजा आणि तुम्हाला आम्ही रस्त्यावरती भीक मागायला लावू. असा दम ते आता मल्लिकाला भरतात. इकडे आता स्वानंदी ही स्वयंपाक करत असते. तर तेवढ्याच सुस्मिता म्हणते, ताई तू तर ग्रेट आहे, तुला सगळं जमतं ग. चकली, लाडू, अनारसे, करंजा सगळं काही तू स्वतःच्या हाताने करतेस. आता इकडे मंदाकिनी ताबडतोब स्वानंदीकडे येते आणि म्हणते की अगं, ती शेजारची काकूची मुलगी आहे ना, ती अख्खी सोन्याने मढून भाजी घ्यायला आली होती. तिच्या नवऱ्याचं प्रमोशन झालं ना, तेव्हा मी तुला सांगते स्वानंदी, तुझ्या सासूने तुला जे जे काही दागिने ती देईल ना ते सगळे घ्यायचे बरं का. कोणत्याही दागिन्याला नाही म्हणायचं नाही, कळलं का तुला? आणि तेवढ्यात आता स्वानंदीच्या मोबाईलवर फोन येतो. तर स्वानंदी सुस्मिताला म्हणते की सुश, जरा इकडे ये आणि तुला साखर ढवळता येते की ते बघू आपण, बघ बरं. इकडे आता मल्लिका आणि अंशुमन घरी येतात. तर अंशुमन म्हणतो की बरं झालं मॉम, तू सॉल्व केला हा प्रॉब्लेम, नाही तर ते लोक मला किडनॅप करून घेऊन गेले असते आणि समरदादाला सगळं कळलं असतं. मल्लिका म्हणते, बरोबर आहे, तुझ्या समरदादाला सगळं समजलं असतं. मल्लिका म्हणते की तुझ्या चुकांना संपतच नाहीये. तर अंशुमन म्हणतो, मॉम आता मी काय केलं? मल्लिका म्हणते की काय केलं म्हणजे पाडला का तू वृद्धाश्रम? तसाच उभा आहे ना तो. अंशुमन म्हणतो की पण मी ट्राय केला ना. मल्लिका म्हणते, तू फक्त ट्रायच करत राहा, पुढचं सगळं मलाच करावं लागणार आहे नाही का? आणि तेवढ्यात मल्लिका रागारागाने कपाट उघडते आणि तिच्या पॉकेटमधून आता 500च्या नोटाचा बंडल काढते आणि रागाने म्हणते, हे सुद्धा पुरेसे नाहीयेत. तेवढ्यात आता इकडे मंदाकिनी बाहेर येऊन आता मल्लिकाला फोन लावते. तर तो फोन बघून मल्लिका म्हणते की आता हिचं काय, ही कशाला मला फोन करते?
आणि फोन उचलताच आता मंदाकिनी म्हणते, नमस्कार व्याहीनबाई. मंदाकिनी म्हणते, कशा आहात? तर मल्लिका म्हणते, जरा कामात आहे, नंतर फोन केला तर चालेल का? मंदाकिनी म्हणते, नाही नाही, मला थोडंच बोलायचं आहे. मंदाकिनी म्हणते की जावई बापूशी बोलणं झालं का पैशाबद्दल आणि देणार आहेत का ते पैसे? मल्लिका विचार करत म्हणते की ॲक्च्युली ना मी कामात होते, जरा गडबडीत होते, मी तुम्हाला आत्ता सांगितलं ना. मल्लिका म्हणते, मी आत्ता जाते आणि समरशी पैशाबद्दल बोलते. आणि मल्लिका फोन ठेवते. तर इकडे आता अंशुमन म्हणतो, काय झालं? तर मल्लिका म्हणते की मी पैसे देणार, ते पैसे तू आता त्या गुंडांच्या थोबाडावर फेक. आणि तेवढ्यात आता मल्लिका ही आता इकडे समरकडे येते. तेव्हा आता समर म्हणतो, काय झालं? तर मल्लिका म्हणते की स्वानंदीची आई पैसे मागतात. आणि आता समर म्हणतो, किती मागतात? तर लगेच आता मल्लिका म्हणते, 5 लाख. समर म्हणतो, काय 5 लाख? आणि समर आता विचारात पडतो. तर आता मल्लिकाने मोठा डाव खेळून समरकडून 5 लाख रुपये आता घ्यायचं ठरवलेलं असतं. तर आता मल्लिकाचा खोटेपणा कसा आता समोर स्वानंदी घेऊन येणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.